शेतकरी बांधवांनो, आता आडसाली ऊस आणि पुढं पूर्व हंगामी ऊस ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते आता शेतकरी नियोजन करत आहेत. तर आपण इथं पाहू शकतो की हे सगळी रोप लागवड जी आहे ते ठिबक सिंचनाचा अवलंब करून करण्यात आलेली आहे. तर ह्या ऊस पिकासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या अनुषंगानं ठिबक सिंचन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर त्याचप्रमाणे फर्टिगेशनसाठी सुद्धा ह्याचा जो आहे तो आपल्याला उपयोग होतो. तर नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बी ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नॅचरल शुगर व्यवस्थापनानं जे आहे ते शेतकऱ्यांसाठी ISI ठिबक सिंचन योजना आणि नॉन ISI ठिबक सिंचन योजना अशा दोन्ही पद्धतीच्या योजना ज्या आहेत ते आडसाली ऊस लागवड असेल किंवा पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी जे आहे ते तिथं जे आहे ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर ह्या योजनेचा अवलंब केलेले शेतकरी नॅचरल शुगरचे सभासद शेतकरी, प्रगतशील शेतकरी आदरणीय बाळासाहेब आव्हाड बापू इथं आहेत. तर बापूंनी यावर्षी जे आहे ते ह्या योजनेचा जो आहे तो अवलंब इथं केलेला आहे. तर तो कशा पद्धतीनं केलेला आहे, कशा पद्धतीनं कागदपत्रीकरण केलेलं आहे, तर त्या संदर्भात थोडंसं बापूंकडून आपण जाणून घेऊ. बापू, आता जे काही आपण हे सगळा संच जे काही बसवलेला आहे तर हे बसवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं अर्ज प्रक्रिया केलेली आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? त्या कारखान्याच्या शिफ्टीमध्ये शिफ्टी ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण डॉक्युमेंट दिले हो, आणि त्याच्यानंतर त्यांनी मंजुरी हे देण्याचं काम तिथून होतं हो. त्याच्यानंतर डीलर मार्फत सगळं काम होतं पुन्हा बाकीचं. ओके. येऊन इथं सर्वे करून जातो. त्याच्यानंतर कारखान्यातून पुन्हा त्यांनी मान्यता मिळते. बर. आणि त्याच्यानंतर ही संच बसविला जातो. ओके. तर हे करत असताना तुम्हाला फक्त तुमचे 7/12/8 आधार कार्ड हे कागदपत्र जे आहे ते तिथं फक्त सादर करावे लागले. हो, जामीनदाराचे आणि शेतकरीचे. ओके. शेतकरी वैयक्तिक 10% रक्कम पहिलं तिथं जमा करावी लागली. ओके. त्याच्यानंतर कारखान्याची बाकी पतसंस्थेतून आपलं मल्टीमधून मिळतं. ओके. तर हे प्रोसिजर करायला तुमचं किती म्हणजे वेळ किती गेला किंवा किती ह्याच्यात झालं? वेळ नाही जात तसं काय, याला म्हणजे एका दिवसात जे आहे ते तुम्ही सगळे कागदपत्र जमा करू शकता. ओके. म्हणजे याचे टाइम कन्झ्युमिंग विषय नाहीये. तर इथं नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय कृषीभूषण पांडुरंग आबा आव्हाड आहेत. तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष सुद्धा त्यांनी आहेत. तर आपण आबांशी चर्चा करू की ही नॅचरल शुगरची जी काही योजना आहे तर ते कशा पद्धतीनं आहे आणि शेतकऱ्याला ह्याच्यात काय काय फायदे आहेत. तर आबा, काय सांगाल आपल्या नॅचरल शुगरच्या ठिबक सिंचन योजनेसंदर्भात? आपल्याकडं नॅचरल शुगर कारखान्याच्या माध्यमामधून जे ड्रिप इरिगेशनचं जे आपण योजना राबवतोय तसं पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये म्हणजे एवढं क्षेत्र ठिबक खाली बहुतेक कुठल्या कारखान्यामध्ये असेल असं मला वाटत नाही. यावर्षी जे काही नोंदी झालेल्या आहेत आणि या नोंदी झालेला जो काही सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये सुद्धा आज रोजी लागवड असेल, खोडवा असेल, या सगळ्या मिळून जवळपास 6,500 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर आज रोजी या नॅचरल शुगरमध्ये ड्रीप सध्या परिस्थिती चालू आहे आणि याचा फायदा पण शेतकऱ्यांना बऱ्याचशा झालेला आहे. तर ही योजना आपल्याकडं बऱ्याच दिवसापासून कंटिन्यू चालू आहे. आता याच्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे की पाण्याचं नियोजन आहे, पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केली जाते. योजनेचं स्वरूप आपलं बऱ्याच दिवसापासून आहे. फक्त यावर्षी आपण एक थोडं ॲडिशन असं केलेलं आहे की आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून जे आपण ड्रिप करतो त्या ठिबकसाठी जे ISI मार्क आहे त्या ISI मार्कलाच सबसिडी मिळते शासनाची आणि नॉन ISI मार्क जे आहे ते त्याला सबसिडी शासनाची मिळत नाही, परंतु त्याचे रेट फार कमी आहेत. आज जर तुम्ही ISI मार्क जे आहे ISI मार्कचे जर आपल्याला लॅटरल घ्यायचे असेल तर साधारणतः 11-11.25 रुपये मीटर हा तर त्याचा रेट आहे आणि नॉन ISI जर घ्यायचे असेल तर साधारणपणे त्याचा रेट एक 4 रुपये ते 4.25 रुपये असा त्याचा रेट आहे. म्हणजे जवळपास 30% रेट आहे आणि ISI जो आहे तो 0.9 mm राहतं आणि हे जे आहे ते 0.5 mm आहे. आणि दोन्हीमधला जो ड्रिपर आहे तो ड्रिपर हा सेमच आहे. ISI मधला ड्रिपर आणि नॉन ISI मधला ड्रिपर, तो ड्रिपरचे जो आहे तो ड्रिपर एकच आहे, ड्रिपर वेगवेगळे नाहीत.
त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार जे कुठलं आपल्याला बसवायचं या दृष्टिकोनातून आपण निर्णय घ्यायचा आहे. नॉन ISI जरी वापरलं तरी आपल्याला 1 लागवड आणि 2 खोडवे म्हणजे 3 पिकं तुम्हाला आरामशीर त्यामध्ये निघू शकतात. यामध्ये आपली जी योजना आहे या योजनेमध्ये आपण शेतकी खात्याच्या मार्फत ज्यांना ड्रीप करायचं आहे त्यांनी अर्ज द्यायचा आहे. आताच बापूंनी सांगितल्यासारखं ज्याला ड्रीप बसवायचं आहे त्याचा 8, 7, 12 त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 जामीनदार त्यांचं 8, 7, 12 हे सगळं देऊन आपली टोटल कागदपत्र शेतकरी ऑफिसमध्ये दिल्यानंतर तुम्हाला कुठल्या कंपनीचं ड्रीप करायचं आहे, कारण आपल्याकडे एक 4-5 कंपन्याचा आपण टाईप केलेला आहे. तुमचा तो चॉईस तुमचा आहे. तुम्हाला कुठल्या कंपनीचं ड्रीप बसवायचं ते तुम्ही चॉईस घ्यायचा आणि मग आपण काय करतो की त्या कंपनीला त्या सूचना देतो की आमच्याकडं असं ड्रीपचे अर्ज आलेले आहेत आणि मग कंपनीचा इंजिनियर येऊन तुमच्या प्लॉटची पाहणी करून त्याचा सर्वे करून त्याचं एस्टिमेट तयार करतो आणि एस्टिमेट त्यानं सबमिट केल्यानंतर शेतकऱ्यानं त्या एकूण जे काय तुमचं एस्टिमेट झालेलं आहे त्याचं 10% पेमेंट शेतकऱ्यानं हे रोख भरायचं आहे आणि आपण याच्यासाठी 90% लोन हे आपण एनसाई मल्टीस्टेट जे आपल्याकडं आहे त्या एनसाई मल्टीस्टेटच्या माध्यमामधून 90% आपण त्याच्यावर लोन देतो. आता हे लोन देत असताना सुद्धा जो काय त्याच्यावर इंटरेस्ट बसतो म्हणजे व्याज जे काय आकारणी वर्षभराची होते त्याला कुठं ना कुठं तरी त्याचं व्याजसुद्धा त्याच्यातून निघावं म्हणून आपण जे कारखान्याच्या योजनेमधून जे लागवड केलेली आहे या सदरील शेतकऱ्याला त्याचा ऊस कारखान्याला आल्यानंतर प्रति टन 50 रुपये आपण ज्यादा दर त्या ठिकाणी आपण त्याच्या ऊसाला देतोय की जेणेकरून त्याचं व्याज त्यामध्ये निघून जावं. अशा दृष्टिकोनातून फक्त 10% मध्ये आपल्याला हे सगळं बसून जाणार आहे आणि नॉन ISI जर आपल्याला बसवायचं असेल फक्त लॅटरल तर एक 10,000 ते 12,000 रुपये फक्त खर्च आहे. काही जास्त खर्च त्या ठिकाणी नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण नॉन ISIला जे आहे ते नॉन ISI मध्ये आपण काय केलेलं आहे की त्याला आपण एक 2,500 रुपये प्रति हेक्टर हे आपण त्याला सबसिडी त्या ठिकाणी आपण द्यायचं पण ते ठरवलेलं त्या ठिकाणी आहे. तर या दोन्हीपैकी एक जे काय असेल ते सबसिडी आपण त्या ठिकाणी देतोय आणि या अनुषंगानं आपल्याला ड्रीप करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की आता 2-3 फायदे जे ड्रीपचे आहेत यामध्ये तुम्हाला पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था आहे. पण सगळ्यात माझ्या मतानं महत्त्वाचा जो विषय आहे याच्यामध्ये की पाण्यापेक्षा सुद्धा तुमचं फर्टिगेशन म्हणून जो काही मुद्दा आहे म्हणजे खत व्यवस्थापन हे ड्रीपमधनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. कारण आपण जे फेकून टाकतो तो खतं जनरली आपण सर्व शेतकरी ऊसामध्ये खतं फेकून टाकतो. ही खतं फक्त पिकाला 30-35% उपलब्ध होतात, बाकीची 65% खतं ही वाया जातात. जर पिरून खतं द्यायची असली मातीआड खतं दिली तर ही जवळपास 45% ते 50% उपलब्ध होतात. परंतु जर आपण ड्रीपच्या माध्यमातून जर खतं दिली तर ही खतं मात्र आपल्याला पिकाला 80-85% ते उपलब्ध होतात. म्हणजे आपल्याला जो खतावरला खर्च आहे तो साधारण 20% आपला तिथं कमी. यामध्ये आपल्याला जो युरिया आहे तो युरिया देता येतो, पांढरा पोटॅश आपल्याला ड्रीपमधून देता येतो. फक्त फॉस्फरस जो आहे त्या फॉस्फरसच्या माध्यमामधून आपल्याला जर फॉस्फरिक ॲसिड हे 85% बाजारामध्ये मिळतं ते वापरलं तर आपल्याला दुसरी कुठली खतं वापरायची गरज नाही. किंवा 24-0 तो पण आपण ड्रीपमधनं देऊ शकतोय. वॉटर सोल्युबल 052-34 आहे. म्हणजे थोडंसं आपण ते जर शेड्यूल चांगलं केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये त्या पिकाचं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ड्रीपचा हा खरा मोठा फायदा त्याच्यामध्ये आहे. मनुष्यबळ वाचतं. आपल्याकडं दिवसा लाईट आहे, संध्याकाळची लाईट आहे. संध्याकाळच्या लाईटला कुठलाही माणूस उभा राहून कुणी दारं धरत नाही किंवा पाणी देत नाही. तर संध्याकाळच्या लाईटच्या वेळेससुद्धा आपण ड्रीपच्या माध्यमातून आपल्याला जेवढा वेळ पाहिजे तेवढं पाणी या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यामुळं माझी विनंती अशी राहील की ऊस हे पीक कुठलाही शेतकरी असेल तरी त्यानं ड्रीपशिवाय लावू नये असं माझं वैयक्तिक मत. कारखान्याची योजना आहे, कारखान्याची योजना आहे ती सभासदासाठी, तर सभासदांनी त्याचा वापर त्या ठिकाणी करावा. या ठिकाणी आपण बघतोय की बरंचसं क्षेत्र आपलं हे नदीच्या कडीचं आहे आणि नदीच्या कडीचं जे क्षेत्र आहे किंवा उपसा सिंचन असेल, कॅनलवरला असेल, नदीवरला असेल, तर याच्यावर जर आपल्याला ड्रीप करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ती इथं जी उभारलो हे जे सँड फिल्टर आहे ते सँड फिल्टर बसवणं अतिशय गरजेचं आहे.
जर विहीर बोर असेल तर हे बसवायची गरज नाही. परंतु हे सँड फिल्टर जे आहे ते सँड फिल्टरमधले जे काही काडी कचरा शेवाळा जे काय असेल ते याच्यामध्येच थांबतं, ते पुढं जात नाही. आणि या सँड फिल्टरमधलं जे शुद्ध पाणी तयार होतं म्हणजे जे चांगलं पाणी ते पुढं गेल्यावर पुढं एक आणखीन फिल्टर आहे. म्हणजे या फिल्टरमध्ये याच्यातून जो काही कचरा गेला तो फिल्टरमध्ये अजून तो त्या ठिकाणी पाण्याचं शुद्धीकरण होतं आणि हे शुद्धीकरण होऊन एकदम पाणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज रोजी जर आपण पाहिले खत टाकायचं असेल तर एक बॅग खत टाकायला साधारण मजुरी आता 80 ते 90 रुपये म्हणजे 100 रुपयाच्या घरात एक बॅग टाकायसाठी खर्च लागत आहे. आणि तुम्ही इथं पाहता की इथं व्हेंच्युरी म्हणून बसवलेलं आहे. हे जे युनिट आहे व्हेंच्युरी म्हणून हे खतं देण्यासाठीचं युनिट आहे या ठिकाणी बसवलेलं. हे एकदा बसवलं हे तर कॉक आहे, कॉकप्रमाणे आपण ॲडजस्ट करू शकतो. खाली फुटबॉल आहे. एक 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपल्याला जी खतं द्यायची त्याचं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये व्हेंच्युरीचं आपण सिस्टीम जर बसवली तर 5 एकर असेल तुमचं जे काय असेल क्षेत्र जास्तीत जास्त माझ्या मतानं 10 ते 15 मिनिट ते तुम्हाला पूर्ण क्षेत्राला खत देण्यासाठी वेळ जातो. आणि एवढा वेळ तर मला वाटतं सगळ्या शेतकऱ्याकडे निश्चितपणे आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या पिकाचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता मला एक सांगायचं आहे की जे आता नवीन तंत्रज्ञान जे गेल्या वर्षीपासून आपण ऐकतोय या ठिकाणी आदरणीय ठोंबरे साहेबांनी सुद्धा एक मोठा कार्यक्रम बारामती KVKमध्ये घेतलेला होता विस्माच्या माध्यमातून. आणि आज आपल्याकडं कारखान्यामध्ये सुद्धा यावर्षी म्हणजे आता अडसाली लागवड असेल किंवा पूर्व हंगामी लागवड असेल यासाठी आपण जे AI सिस्टीम जे बसवायची याची पण स्कीम आपण या ठिकाणी केलेली आहे. आता AI सिस्टीममध्ये शेतकऱ्यानं फक्त 9,000 रुपये आपल्याला भरायचे आणि 9,000 रुपयामध्ये आपल्याला 1 हेक्टरपर्यंतच्या मर्यादित ते आपल्याला सिस्टीम काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि AI सिस्टीमसाठी मात्र अत्यावश्यक म्हणजे ड्रीप असल्याशिवाय AI सिस्टीमचा काही फायदा नाही. तर ड्रीप तुम्हाला कंपल्सरी आहे. हे ड्रीप बसवायचं आणि 9,000 रुपये आपण पेमेंट भरल्यानंतर AIचं आपल्या शेतामध्ये सिस्टीम बसणार. AI सिस्टीममध्ये म्हणजे काय की आपल्याकडं त्यांचे 2 सेन्सर आहेत. एक 7 सेंटीमीटरला बसतं आणि दुसरं 14 सेंटीमीटरला खाली बसतं. आणि त्याचं कनेक्शन हे सगळं आपल्याला त्या सॅटेलाईटद्वारे आपल्याला त्या AI सिस्टीममधनं दररोज आपल्याला तुमच्या शेतामधलं तुमच्या जमिनीतलं जिथं ऊस लागवड केलेली आहे या ठिकाणी त्या पिकाला पाणी देण्याची गरज आहे का, जर गरज असेल तर किती पाणी द्यायचं, हे पाणी देण्यासाठी तुम्ही जे ड्रीप बसवलेलं ह्या ड्रीपचं पूर्ण अभ्यास करून म्हणजे तुमचं डिस्चार्ज किती आहे हे बघून किती लिटर पाणी द्यायचं आणि हे पाणी देण्यासाठी तुमचा ड्रीपचा संच किती वेळ चालवायचा ह्याचं तुम्हाला प्युअर त्याच्यामध्ये तुम्हाला SMS मध्ये की तुम्हाला हे ड्रीप संच तुम्हाला 40 मिनिट चालवायचा 50 मिनिट चालवायचा असं त्याच्यामध्ये ते तुम्हाला लिहून माहिती देतात ते. आणि हे माहिती आता मराठीमध्ये येते. पहिले इंग्लिश होतं आता मराठीमधनं येते. आणि मग काय करायचं आपल्याला फक्त तो जो काय मेसेज आला त्या मेसेजप्रमाणे फक्त तेवढा वेळ आपल्याला ड्रीप चालवायचं. यामध्ये खत देण्यामध्ये सुद्धा कसं आहे की आपल्याला पिकाला जे खत द्यायचा हा खत देण्याचा सुद्धा तुम्हाला SMS येतो. तुम्ही पर डे देत असाल तर पर डे द्या किंवा जर 8 दिवसाचं शेड्यूल करायचं असेल तर 8 दिवसाचं त्यांना सांगायचं. म्हणजे ते दर 8 दिवसाला तुमच्या क्षेत्राला नत्रस पुरत पालास किती द्यायचं याचं तुम्हाला ते सांगतात किती द्यायचे ते. आणि हे देण्यासाठी कुठल्या खतामधनं द्यायचं म्हणजे तेवढं NPK देण्यासाठी कुठला खत किती लागतो याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणाहून आपल्याला निश्चितपणे मिळतं. आता इथं जो प्लॉट केलेला आहे हा सगळा प्लॉट हा 1 एकरचा टोटल प्लॉट आहे. आमचे बंधू बालासाहेब आवाडे यांनी हा प्लॉटचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याचं नियोजन जे आहे ते आम्हाला 1 एकरमध्ये 125 टनापेक्षा पुढं 125 टन हे आमचं अपेक्षित त्याच्या पुढं आमचं अपेक्षित या ठिकाणी उत्पादन आहे. आणि काल या ठिकाणी रोपाची लागवड झालेली आहे. 6 बाय 1.5 6 फूट रुंद सरी आहे. 1.5 फुटाला रोप लागवड झालेली आहे. आणि साधारणपणे 4,840 रोपं 1 एकरला लागलेली. आता या लागवडीमध्ये सुद्धा 4 ओळी जे पाठीमागे एक व्हिडिओ आपण ऐकला असेल बघितला असेल तर सुपरकेन नर्सरी म्हणून जो काय भाग आहे तर त्या सुपरकेन नर्सरीमधले जी काय रोपं आहेत यामध्ये 4 ओळी त्या लावलेल्या आहेत. बाकीची रोपं जे आहेत ते 60च्या ट्रेमध्ये केलेली रोपं आहेत. म्हणजे सुपरकेन नर्सरी किंवा ट्रेमध्ये केलेले रोपं याच्यामध्ये काय फरक आहे का हाही या ठिकाणी प्रोजेक्ट केलेला आहे. दुसरा आणखीन या ठिकाणी
अर्ध्या एकरला 2 लिटर डिस्चार्जचं ड्रिप बसवलेलं आहे आणि अर्ध्या एकरला 3 लिटर डिस्चार्ज बसवलेलं आहे. म्हणजे काही वेळेस बऱ्याच वेळेस काही जणांचं होतं, काही कंपन्याचं 4 लिटरचं आहे, कोणाचं 2 लिटर आहे, 1.5 लिटर आहे. ह्यामध्ये काय फरक पडतो का उत्पादनामध्ये? म्हणजे एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उत्पन्नाच्या पाणी असेल, खत असेल, रोप लागवड असेल, त्या सगळ्याच्या हिशोबाने एक ट्रायल प्लॉट या ठिकाणी आपण हा 1 एकर या ठिकाणी केलेला आहे. आणि यामधनं जे काय वेळोवेळी काही परीक्षणं असतील, नवी जुनी माहिती काय यामध्ये असेल, ऊसवाढीच्या दृष्टिकोनातून असेल, रोगराईच्या दृष्टिकोनातून असेल, तर या ठिकाणी आपण आपले कारखान्याचे ऊस विकास अधिकारी येळकर साहेब, शिवप्रसाद येळकर आणि साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा प्लॉट 125 टन हा गॅरंटेड उत्पादन काढायचंच ह्या दृष्टिकोनातून ह्या प्लॉटचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनी ज्यांना कोणाला शंका कुशंका असतील, कारण बऱ्याच वेळेस काय झालं, काय कसं आहे, काय खरं आहे, कारण यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल किंवा काही कुठली बातमी असतील किंवा थोडंसं झूम केलं तर मोठे ऊस दिसतात वगैरे, तर हे रोडच्या कडेला प्लॉट आहे. येता जाता आपण सहज प्लॉटला भेट द्यावी, कारण शेतकऱ्यामध्ये डोळ्यानं बघितल्याशिवाय त्याला खात्री पटत नाही. आणि माझं वैयक्तिक मत जर विचारताल तर बघितल्याशिवाय शेतकऱ्यांना विश्वास ठेवू नये असंही माझंही मत आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतः बघत नाही, स्वतः हे चर्चा करत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये बदल घडत नाही. आणि इथून भविष्यामध्ये असं आहे की आपल्याला आता 3010 यावर्षी भाव दिलेला आहे. आपण विचार करा की जर आपल्याला समजा 100-125 टन ऊस झाला तर 3-3.5 लाख रुपये प्रति एकर जर आपलं उत्पादन या ठिकाणी निघत असेल, तर किती जरी खर्च झाला तरी 70-80 हजार रुपये 100 टनाचं उत्पादन काढायचं असेल तर याच्यापेक्षा काही जास्त खर्चही येत नाही. म्हणजे जवळपास 3 लाखाच्या आसपास, 2.5-3 लाख रुपये, 2.5 लाख तर कुठं गेले नाहीत प्रति एकर. आपल्याला जर एवढं खर्च वाजत जाता राहत असतील तर दुसऱ्या पिकामध्ये काही एवढे पैसे कुठली राहतील असं मला वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऊस हे स्टर्डी पीक आहे, त्याला काय फार इतर पिकासारखं काही कुठलं रिस्क नाही आहे. लवकर गेला तरी चालतो, 1-2 महिने उशीर झाला तरी चालतो, गॅरंटेड पैसे देणारं पीक आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण फक्त ऊस लागवड करत असताना टार्गेट ठेवून लावा. उगा आता ऊस लावायचं म्हणून लावू नका. इथून पुढं भविष्यामध्ये आपल्याला 70-80 म्हणजे हेक्टरला 150 टन, कमीत कमी हेक्टरला 150 टन निघालाच पाहिजे, या दृष्टिकोनातून आपलं नियोजन करावं अशी विनंती सर्वांना या ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आबा. तर शेतकरी बांधवांनो, आपण अशा पद्धतीनं जसं आबांनी सांगितलं त्या पद्धतीनं जे आहे ते आपण नियोजन करून नॅचरल शुगरच्या योजनेचं जे आहे ते ठिबक सिंचन योजनेचा लाभ आपण घ्यावा.